नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने आणि आज आपण पाहणार आहोत पुण्याच्या जवळ असलेलं सगळ्यात सुंदर शिवमंदिर. पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पुरंदर तालुक्यातील सासवड गावात निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे प्राचीन संगमेश्वर मंदिर. कऱ्हा आणि चांबळी या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर हे मंदिर वसलं आहे. साधारणतः 700 वर्षापूर्वी इसवी सनाच्या 13व्या शतकात यादव राजवटीमध्ये हे मंदिर बांधले असल्याचे अभ्यासक सांगतात. हेमाडपंथी शैलीतील हे सुरेख मंदिर डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं सुंदर आहे. पुण्याजवळचं सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात सुंदर शिवमंदिर असलेल्या संगमेश्वर मंदिराच्या समोर सध्या आपण आहोत. माझ्या पाठीमागे तुम्हाला हे मंदिर दिसत असेल. खरं तर हे मंदिर 3 बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे, कारण एका बाजूने कऱ्हा नदी तर दुसऱ्या बाजूने चांबळी नदी आणि या 2 नद्यांचा संगम मंदिराच्या बरोबर समोरच्या जागेमध्ये होतो. भगवान शंकरांना समर्पित असणाऱ्या या मंदिराच्या उजव्या बाजूने कऱ्हा नदी तर डाव्या बाजूने चांबळी नदी वाहते. मंदिरात जाण्यासाठी नदीवर लोखंडी पूल उभारण्यात आला आहे. भक्कम तटबंदी आणि मजबूत दगडी बांधकाम यामुळे गेल्या जवळपास 60 शतकांपासून हे मंदिर अतिशय भक्कम स्थितीत आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला काही लहान मंदिरं आहेत. त्यापैकी या अरण्येश्वर मंदिराच्या समोर असलेली नंदी मूर्ती अतिशय विशाल आहे. या मूर्तीवर केलेलं सुरेख कोरीव काम डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं सुंदर आहे. अरण्येश्वर मंदिरात सुंदर शिवपिंडी पाहायला मिळते. काहीच अंतरावर श्री शनी मारुती मंदिर देखील आहे. संगमेश्वर मंदिरात जाण्याचा हा मुख्य प्रवेश मार्ग. असंख्य कोरीव दगडी खांबांवर उभा असलेलं
हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि सर्वात सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराचे भव्य शिखर आणि त्यावर केलेली सुरेख कलाकुसर ही त्या काळातील शिल्पकलेचा सर्वोत्तम नमुना आहे. मुख्य मंदिरासमोर असलेली विशाल नंदी मूर्ती आश्चर्य वाटावं इतकी सुंदर आहे. नंदीच्या अंगावर दगडात कोरलेली झालर, अलंकार आणि नाजूक कोरीव काम इतके जिवंत वाटते की ते पाहणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो. नंदी मंडपाच्या एका बाजूस श्री गणेशाची मूर्ती तर दुसरीकडे महाबली हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराच्या आतील सभा मंडपातील दगडी खांबांवर सुरेख कोरीव काम केले आहे. या मंदिराचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला काही लहान मोठी मंदिरं आहेत. ही सगळी शिवमंदिरच आहेत. त्याच्या आतमध्ये आपल्याला शिवपिंड पाहायला मिळते. समोर सुरेख अशी नंदी महादेवाची मूर्ती पाहायला मिळते. जरी ही शिवमंदिरं असली तरी प्रत्येक मंदिराचं नाव मात्र वेगवेगळं आहे. आणि तुम्ही बघू शकता हा मंदिराचा परिसर. दोन्ही बाजूला नदी पात्र असल्यामुळे इथल्या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर अशा पद्धतीचा वाटतो आणि फार प्राचीन असं मंदिर आहे. पावसाळ्यात या मंदिराभोवतीचे वातावरण अधिकच मनमोहक बनते. नदीचे पाणी वाढल्यामुळे मंदिर तीनही बाजूनी पाण्याने व्यापून जाते.
पुण्यापासून जवळ असलेलं हे शिवमंदिर प्रत्येकानं पाहायलाच हवं, इतकं सुंदर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रभर आपण शिवमंदिरं असंख्य पाहतो, पण या शिवमंदिराची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथं असलेल्या नंदी महादेवाच्या विशाल मूर्ती. म्हणजे सामान्य माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त उंची इथल्या नंदींची पाहायला मिळते. आणि असे भव्य नंदी आपण महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहिलेत. पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गप्रेमींसाठी एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि सुंदर शिवमंदिराचा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या.